जय जय गुरुदेव, जय जय दत्तात्रेय महाराज की जय. जय श्री जालेंदर, जय श्री कानिकनाथ महाराज की जय. भक्त सज्जन हो, आपण दररोज अनुभवतो माणसाच्या जीवनात किती संघर्ष, किती प्रश्न, किती मोह, किती अहंकार. पण या सगळ्या गोंधळात आपण विसरतो की आपल्या आतला देव. आजची कथा ही अग्नेय, दत्तात्रेय, जालंधरनाथ आणि कानिफा ही केवळ पुराण कथा नाही, ती आपल्या प्रत्येकालाच आत्मप्रवासाची जाणीव करून देणारी कथा आहे. अग्नी म्हणजे प्रेरणा. तो म्हणतो, तू जन्म घेतलास पण केवळ जगण्यासाठी नाही, काहीतरी अर्थपूर्ण करण्यासाठी. भक्त सज्जन हो, आज आपल्याकडं पैसा आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, पण उद्देश आहे का? की आपण का जन्माला आलो या प्रश्नाचं उत्तर आपण कधी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे का? जालंधराला हा प्रश्न पडला. त्याने त्याच्या जन्मदात्री अग्नीला विचारलं, मला अमर व्हायचं नाही, पण अमर असं तेज मात्र प्राप्त करायचं आहे. आणि मग अग्नी त्याला दत्तात्रयापाशी घेऊन गेला. दत्तगुरू म्हणजे योगाचा आरंभ आणि अंत दोन्हीही. त्यांनी त्याला स्नान, ध्यान, भिक्षा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वसंयमाचं साधन शिकवलं. पण लक्षात ठेवा, जो स्वतःवर नियंत्रण मिळवतो तोच जगावर राज्य करतो. 12 वर्षाच्या दीर्घ साधनेनंतर जालंधर सर्व विद्यामध्ये पारंगत झाला. सर्व देवतांनी त्याला वरदान दिलं की तू त्रिभुवनामध्ये प्रसिद्ध होशील. आणि श्रोते हो, आज आपण मुलांना शिकवतो, डॉक्टर हो, इंजिनियर हो, अधिकारी हो, पण कधी सांगतो का सज्जन माणूस हो. शिक्षण म्हणजे विद्या, साधना म्हणजे बुद्धी आणि श्रद्धेचा संगम. जालंधराला मिळाली सिद्धी ही फक्त शक्ती नव्हती, ती जबाबदारी होती. देवतांनी सांगितलं, तू एका दिव्य आत्म्याला जन्म देशील आणि हा आत्मा म्हणजे कानिफा. कानिफाचा जन्म कसा झाला तर कानिफाच्या जन्माची एक रहस्यमय चमत्कारिक अशी घटना आहे. हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये ते दिव्य तेज होतं. जालंधर म्हणाला, गुरुच्या कृपेचा परिणाम आता जग पाहिल. त्याने भस्माची चिमूट घेतली, मंत्र फुकला आणि तो पर्वतासारखा हत्ती, त्याच्यावर त्या मंत्राचा प्रयोग केला आणि त्याला एका जागी जखडून ठेवलं. आणि मग त्याच्या कानातून एक दिव्य तेजस्वी बालकाचा, कानिफाचा जन्म झाला. भक्त हो, जन्म हा केवळ देहातून होत नाही, तो कृपेच्या माध्यमातून होतो. आपल्यातील प्रत्येक चांगली भावना, प्रत्येक करुण विचार, तोच कानिफा आहे. तोच आपल्या आत जन्माला येणारा सुंदर असा विचार आहे. आणि म्हणून जालिंधराने त्याच्या मस्तकावर हात ठेवला, त्याला मंत्र दिला. क्षणात अज्ञानाचा अंधार गेला, ज्ञानाचा दीप लागला. गुरुची कृपा होताना, जेव्हा गुरुची कृपा होताच माणसाच्या जीवनामधील ज्ञानाचा अंधार दूर होतो आणि त्याच्या जीवनामध्ये ज्ञानाचे दीप उजळतात. आज आपल्याकडं किती ज्ञान आहे, गुगल, ChatGPT, मोबाईल, पण शांतता आहे का? ज्ञान जर प्रेमाशिवाय असेल तर ते विष बनतं, आणि प्रेम जर विवेकाशिवाय असेल तर मोह. म्हणून गुरु म्हणजे संतुलन, आणि तो सांगतो काय जाणायचं आणि काय टाळायचं. गुरु सर्व काही सांगत नाही, काही गोष्टी जीवनात घडवतो, कारण परीक्षे वाचून सिद्धी नाही. काळ पुढे जायला लागलेला आहे. आता देवतांनी म्हटलं, आता दुसऱ्यांना वरदान देणं शक्य नाही. तेव्हा जालंधर संतापला की माझ्या सामर्थ्याचा अनादर तुम्ही करताय, माझं तुम्ही ऐकत नाही. आणि मग त्याने वाताश्र सोडलं. देवांची विमानं हल्ली उलटीपलटी झाली. देवांनी शस्त्र सोडली पण ती निष्फळ ठरली. आणि मग त्यांनी मोहिनी अस्त्राचा प्रयोग केला. मोहिनी अस्त्र सोडलं, देवही मोहात पडले. हेच आपलं जीवन आहे ना. थोडा अहंकार आला की देवत्व ढळतं, थोडं मीपणा वाढला की आपण हरवतो. अहंकाराचा पहिला बळी पडते, ती म्हणजे बुद्धी. आणि मग त्या गोंधळामध्ये देव नग्न झाले. कानिफा पुढे आला आपल्या गुरुच्या न कळत. बघा, विनम्रता ही अशी असते की गुरुचा अनादर देखील करायचा नाही, पण देवांना मदतसुद्धा करायची आहे. मग त्यानं काय केलं तर गुरुच्या न कळत नम्रतेने त्याने देवांना वस्त्रे नेसवली. त्याने सांगितलं, मी माझ्या गुरुचा अनादर करत नाही, पण तुम्ही जर नम्र होणार असाल तर मी तुमची मदत करू शकतो. आणि भक्त हो, जी नम्रता इतरांना जागते ती खऱ्या अर्थाची भक्ती आहे. आज घरामध्ये मतभेद असले तरी जो माफ कर म्हणतो तोच कानिफा त्या घरात. शक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे आणि ज्ञानापेक्षा विनय मोठा आहे.
मग अखेर देव प्रसन्न झाले. ते म्हणाले, तुझ्या शिष्याच्या साधनेमध्ये आम्ही प्रकट होऊ. आणि जालंधर म्हणाला, मी साबरी कवित्व करीन, लोककल्याणासाठी ज्ञान देईन. म्हणजे सिद्धीचा शेवट हा सेवा आहे, शक्तीचा शेवट करुणा आहे आणि ज्ञानाचा शेवट प्रेम आहे. भक्त हो, आपण शिकत राहू, साधत राहू, पण विसरू नका, शेवटी आपली सर्व विद्या, आपलं सर्व सामर्थ्य हे दुसऱ्याच्या हितासाठी वापरलं तरच त्याचं देवत्व होतं, तरच ते दैवी बनतं. अग्नी म्हणजे प्रेरणा, दत्त म्हणजे मार्गदर्शन, जालंधर म्हणजे प्रयत्न आणि काणिफा म्हणजे त्या प्रयत्नाचं फळ, ज्ञानाचं चिरंजीव रूप. आपणही असं म्हणूया, गुरु दत्तात्रय माझ्या अंतःकरणात जागो, अज्ञानाचा अंधार नष्ट हो आणि माझा प्रत्येक श्वास सेवा साधना आणि प्रेमाने भरलेला राहो. जय जय गुरुदेव दत्त. जय श्री जालिंदर महाराज की जय. कानिफनाथ महाराज की जय. नवनाथ महाराज की जय.